सध्या छावा या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे। कधी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडतो तर कधी या चित्रपटाचं भरभरून कौतुक देखील केलं जातं। या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे। या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत। चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद देखील मिळतोय। दरम्यान आता या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे। सुरुवातीला या चित्रपटात विकी कौशल ऐवजी एका सुपरस्टारची निवड करण्यात आली होती, मात्र या अभिनेत्याने नकार दिल्यामुळे विकी कौशलला या चित्रपटाकरिता कास्ट करण्यात आलं। हॉलिवूड सुपरस्टारने दिलेल्या वृत्तानुसार छावा सिनेमासाठी सुरुवातीला टॉलिवूड सुपरस्टार अभिनेता महेश बाबूला ऑफर देण्यात आली होती, मात्र त्याला या सिनेमामध्ये फारसा रस नव्हता। महेश बाबूने सिनेमाला नकार दिल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी विकी कौशलला या चित्रपटाची ऑफर दिली आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकीच्या पारड्यात पडली। दरम्यान आज हा चित्रपट विकी कौशलच्या जबरदस्त भूमिकेमुळे सुपरहिट ठरतोय। छावा सिनेमाने आतापर्यंत 7 सिनेमांना टक्कर दिली आहे। त्यामध्ये कंगना रनौतच्या इमर्जन्सी, जुनैद खानचा लवयाप्पा, हिमेश रेशमियाचा बॅडेस रवी कुमार, अक्षय कुमारचा स्काय फोर्स आणि शाहिद कपूरच्या देवा सिनेमाला टक्कर दिली आहे। हे 7ही सिनेमे 250 कोटीपर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत, मात्र छावा सिनेमानं एकूण 242.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे। जगभरात चित्रपटाने 300 कोटी रुपयाचा आकडा पार केलाय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।